पारधी समाजातील नागरिकांची घरं पाडल्याचा आरोप करण्यात आला आणि कारवाईची मागणी होतीये। गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याच्या नावाखाली घरं पाडल्याचा आरोप आहे। अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये असं घडणं दुर्दैवी असल्याचं धर्मपाल मेश्राम म्हणालेले आहेत। गावगुंडांच्या मदतीनं इतर पारधी नागरिकांची घरं पाडल्याचा आरोप होतोय। आदिवासींच्या हिताचं रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचं मेश्राम म्हणाले। या माझ्या आदिवासी बांधवांनो, मी तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो आहे की सरकार तुमचं आहे आणि अधिकारी बसलेले आहेत ना, ते तुमच्यासाठी आलेले आहेत। जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर एकही अधिकाऱ्याला या खुर्चीवर बसण्याची पात्रता आम्ही ठेवणार नाही, हे लक्षात ठेवायचं। एवढ्या ताकदीनिशी बोलतोय एकही अधिकाऱ्यानं, आणि मला आश्चर्य वाटतं हे बिचारे आदिवासी पारधी परिषदेचे बांधव मागच्या 7 दिवसापासून माझ्या सहकार्यानं काम करतायत आणि इथला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी असेल, तुमचा विभाग असेल, याचं योगदान या सगळ्या प्रक्रियेत शून्य आहे। याची कारण मीमांसा झाली पाहिजे।